सुरेख झाले। तोंडात टाकताच भेटतील। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत उपवासासाठी, आषाढी एकादशी विशेष उपवासासाठी 2 गोडाचे पदार्थ, साधे सोपे रेसिपी आहेत। तर ही आहे रताळ्याचे गुलाबजामुन आहेत, एकदम मस्त असे सॉफ्ट रसरशीत बनलेले आहेत, बघू शकता। आणि हे आहेत आपले राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू, मस्त असे पचायला हलके आणि एकदम छान टेस्ट लागते। साधी सोपी रेसिपी आहे, दोन्ही पण झटपट होतात। तुम्हाला जर गोडाचा पदार्थ काहीतरी बनवायचा असेल एकादशी दिवशी तर हे बनवू शकता, झटपट होणारे पदार्थ आहेत। तर बनवायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। त्यासाठी आपण हे अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत, ते कुकरमध्ये लावायचे आणि त्याला शिजवून घ्यायचे। रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, साल काढून जरी टाकले तरी सुद्धा चालतील। तर आता ह्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्यात। ह्याच्या आता 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। गॅसवर चढवलेला आहे कुकर। तर आता रताळे छान शिजलेले आपण बघू शकता, काढून घ्यायचे। रताळे काढून घ्यायचे। तर हे रताळे साल काढून घ्यायचे आपल्याला। साल काढून घ्यायचे। तर ह्याला असं स्मॅश करायचं किंवा खिसून घ्यायचं। खिसल्यामुळं काय होतं, छान असं एकजीव होतो। तर मस्त मऊ झालेलं आहे, असंच खिसून घ्यायचं सर्व। तर आता हे छान स्मॅश झालेलं आहे। तर ह्याचं साल काढून कमी होतं। 100 ग्रॅम मिल्क पावडर घेतली आपण, थोडी थोडी घालायची। ते काय रताळे लगेच असे कोरडे पडत असतात, तर त्यामध्ये बसेल त्या हिशोबाने आपल्याला मिल्क पावडर घालायची। खूप छान होतात हे। पण गेल्या वर्षी हे एकादशीला बनवले होते। मिल्क पावडर टाकायची, तेवढी पण टाकूया 100 ग्रॅमला। थोडंसं तूप टाकून व्यवस्थित मऊ करून घ्यायचे। तर आता ह्याचे आपल्याला जामून बनवून घ्यायचे, अगोदर चाचणी बनवायला ठेवूया। तर हे आपण अर्धा किलो साखर घेतलेली, त्यामध्ये पाणी घालायचे। भिजेल इतपतच पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं। मध्ये केशर काड्या घालायच्यात 10-12। ती चाचणी होती तोपर्यंत आपल्याला जामून बनवून घ्यायचे। तर आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचे। एकदम मस्त असं मऊ बनलेलं आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व गुलाबजामुन बनवून घ्यायचे। तर हे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। आता आपण पाक चेक करू। तर पाक पण तयार झालेले बघू शकता। आपल्याला काही एकतारी पाक नसतो घ्यायचा, पाक उतरून घ्यायचा। आता त्यामध्ये तूप घालायचे। तेलामध्ये जामून नाही चांगले, चव नाही चांगली लागत, त्यासाठी तुपामध्ये तळायचे। तूप तापलेलं जास्त कमी पण नाही तापलं पाहिजे आणि जास्त कडक पण नाही,
कमी जर तापलेलं असेल तर विरू शकतात. आणि जास्त कडक असेल तर वरून फक्त कलर चेंज होईल, आतमध्ये कच्चे राहू शकतात. मस्त फुगतायत, बघू शकता आपण. खव्याचे जसे बनवतो तसेच. कमी केलेली बरं का, म्हणजे पलटीले एकदा की लगेच फ्लेम कमी केली, नाहीतर आतमध्ये कच्चे राहू शकतात. तर आता छान तळलेले आहेत, काढून घ्यायचे. काय सुरेख दिसत आहेत, बघू शकता. आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत, बघू शकता. प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायचे. जास्त नाही सोडायचे, आपण तूप कमीच घेतलेले आहे त्यामुळे कमीच. आपले सर्व गुलाबजामुन तयार झालेले आहेत तळून. काय सुरेख दिसत आहेत, बघू शकता. किती मऊ झालेत एकदम, बिलकुल चिरा पडल्या नाही, उरले नाही आणि फुटले पण नाही. तर आता हे कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला पाकामध्ये टाकायचे. पाक पण आपला कोमटच आहे. जर तुम्हाला लगेच हवे असतील तर एकदम कडक तळले असे आणि पाक पण कडक गरम आहे तोपर्यंत लगेचच्या लगेच आपण टाकून द्यायचे, म्हणजे लगेच 2-3 तासामध्ये तयार होतात खाण्यासाठी. तर आपल्याला आता हे 12 तासानंतर हवे, त्यामुळे 7-8 तासानंतर. सुरेख दिसत आहेत की नाही, खूप छान झालेत. वाटत पण नाही हे रताळ्याचे आहेत म्हणून. तर बघू शकता आपले जामुन कसे मस्त झालेले आहेत, मस्त असे रसरशीत बनले. बघू शकता कसे मस्त मुरलेत. तर बघू शकता किती मस्त असा सॉफ्ट बनलेला आहे, कसं रसरशीत बनलेलं आहे. वाटत सुद्धा नाही की रताळ्याचे बनवलेले आहेत म्हणून. मस्त असे आपले हे रसरशीत गुलाबजामुन तयार आहेत रताळ्याचे उपवासासाठी. खूप छान, क्या बात आहे, काय दिसत आहेत सुरेख. आपल्याला बनवायचे तर राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू, बिना पाकाचे, पाक न करता. आणि आपण हे राजगिरा घेतलेला आहे. तर आपल्याला ह्याचा लाह्या बनवून, म्हणजे भाजून आपल्याला पीठ बनवायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे. तर असं रेडीमेडसुद्धा बाजारामध्ये मिळतं, पण आपण घरीच पीठ बनवणार आहोत. तर आता हा राजगिरा स्वच्छ निवडून घेतला आहे. त्यामध्ये असे बारीक खडे असतात, बाजारामध्ये कुठेही किराणा दुकानामध्ये मिळून जातं. तर आपल्याला आता ह्याच्या लाह्या बनवून घ्यायच्यात, किंवा लाह्यासुद्धा रेडीमेड भेटतात, त्या आणायच्या आणि त्याचं पीठ बनवलं तरीसुद्धा चालतं. तर आता कढई ठेवली तापण्यासाठी, तापलेली आहे. आपल्याला अगदी 2-2 चमचे टाकायचे आणि लगेच लाह्या बनतात ह्याच्यात. आपल्याला पीठ बनवण्यासाठी
असा कपडा घ्यायचा म्हणजे जास्त उडत नाही. बघू शकता लगेच भाजलेले आहे. एक वेळा एखादा असा कॉटनचा कपडा घ्यायचा. कपड्यामुळे काय होतं, जास्त उडत नाहीत बाजूला आणि व्यवस्थित भाजले जातात. सर्व राजगिरा भाजून घ्यायचा आहे. तर हा राजगिरा आपल्या सर्व लाह्या बनवून झाल्यात. बघू शकता 1 कप राजगिऱ्याच्या एवढ्या लाह्या बनलेल्या आहेत. तर आपल्याला राजगिऱ्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. कमीच होतं पीठ, पण किंवा असे पाकातले राजगिऱ्याचे लाडूसुद्धा बनवू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे पीठ दळून घेतले, जरा असं जाडसर रवाळच दळून घ्यायचे. तर आता हे पीठ तयार झालेले मोजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला गूळ टाकायला. तर ह्याचं 2 कप पीठ झालेले. तर आपल्याला यामध्ये पाऊण कप गूळ घालायचा आहे. तुमच्या आवडीनुसार गूळ वापरू शकता. तर आपल्याला बनवायचे तर राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू. तर हे राजगिऱ्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे आपण. जे राजगिरा भाजून त्याचं पीठ बनवलेलं आहे. 2 कप पीठ आहे, त्यासाठी पाऊण कप गूळ घेतला आहे. हा छोटा कप आहे जरा. आणि अर्धा कप तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. तर आता आपल्याला ह्याचे लाडू बनवून घ्यायचे. कढई ठेवलेली तापण्यासाठी, त्यामध्ये तूप घालायचं आहे. तर आता ह्यामध्ये घालायचे पीठ, जिऱ्याचं पीठ. हे ऑलरेडी भाजलेलं आहे, पण थोडंसं खूप छान होतात हे लाडू. झाले तर थोडंसं तूप घालायचे राहिलेलं. आपण जे बाजारामध्ये दुकानातून जे पीठ आणतो ते फक्त म्हणजे डायरेक्ट राजगिऱ्याचं बनवलेलं असतं. आपण हे राजगिरा भाजून नंतर पीठ बनवलेलं आहे, त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही. लो फ्लेमवरती 5 मिनिट झालेले. तर आता गॅस बंद करायचा आहे. तर आता हे राजगिऱ्याचं पीठ काढून घेतलं. ह्याला कोमट होत तोपर्यंत आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. तर आता ह्यामध्ये घालायची वेलची पूड. आणि हे मिश्रण आता कोमट झाले. यामध्ये आपण घेतलेला बारीक कापून घेतलेला गूळ त्याला हाताने मिक्स करायचं आहे. तर ह्याला आहे ना हलकंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे लाडू वळण्यासाठी. हे आपलं पीठ काढलेलंच भांडं आहे. तर याला फक्त 5 सेकंद फिरवलं. तर त्या आता पीठ मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरून झाले. त्यामध्ये आपल्याला अजून 1.5 चमचा तूप घालायचे. छान मिक्स करून घ्यायचे.
बनवून घ्यायचे. तर मस्त असे आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, पाकाचं टेन्शन नाही. तर सर्व लाडू वळून घ्यायचे. तर बघू शकता खूप छान बनलेले आहेत, तोंडात टाकताच विरतात हे. तर अशा प्रकारे आपले हे राजगिऱ्याच्या पिठाचे मस्त असे लाडू तयार आहेत. आपण असे जर बनवून ठेवले तर 2 महिने आरामशीर टिकतात आणि राजगिरा तब्येतीसाठी एरवी पण आपण खायलाच हवा, तर फक्त उपवासासाठीच नाही त्यामध्ये. तर अशा प्रकारे आपले हे उपवासाचे 2 गोडाचे पदार्थ तयार झालेले आहेत. साध्या सोप्या रेसिपी आहेत, झटपट होणारे आहेत. आपल्याला जर गोड आवडत असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. आणि हे जे रताळ्याचे गुलाबजामुन आणि राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू हे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.